नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाणी पातळी वाढलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये आता पाण्याची पातळी वाढली आहे। तर गोदाघाटचा हा परिसर आपण या ठिकाणी पाहतोय। नाशिकच्या गोदाघाट परिसरात आता पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झालेली आहे। या संपूर्ण गोदाघाट परिसरातल्या पाण्याचं एकूणच मापक ज्याला समजलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत सध्या पाणी असल्याचं बघायला मिळतंय। आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये बघतोय तो हाच दुतोंड्या मारुती, ज्या दुतोंड्या मारुतीच्या नेमकं कुठपर्यंत पाणी लागलेलं आहे याच्यावरून शहरातल्या एकूणच पूरस्थितीचा अंदाज बांधला जातो। त्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याला सध्या पाणी असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। गंगापूर धरणातनं 1,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असला तरी हा पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो। ठिकाणी सतर्क राहावं असं आवाहन या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यासोबतच जे भाविक या ठिकाणी गोदाघाट परिसरात, रामकुंड परिसरात धार्मिक विधीसाठी येत असतात त्यांनी देखील सतर्क राहण्याचा